विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आजीला, आजोबांना ज्यावेळेस बोलता, त्यावेळेस त्यांच्या बोलण्यामध्ये जास्त प्रमाण काय असते? वाक्प्रचार. तर आज आपल्याला मुलांनो तेच पाहायचं आहे. फार महत्त्वाचा भाग आहे आणि आपल्या मराठी भाषेला समृद्ध करणारा असा भाग आहे. घटक 3 भाषेचा व्यवहारात उपयोग. प्रकरण 11 वाक्प्रचार. लक्षात ठेवण्याजोगा भाग पहा. वाक्प्रचार हा शब्दशः म्हणजेच काय सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो. उदाहरणार्थ, शोभाताईंनी त्यांच्या कौस्तुभला डोक्यावर बसवून ठेवल्यामुळे दिवसेंदिवस तो अधिकच हट्टी होत चालला आहे. आता डोक्यावर बसवून ठेवल्यामुळे ह्याचा अर्थ काय? शब्दशः अर्थ म्हणजे गणपतीसारखं डोक्यावर ठेवलंय का? खूप लाड केला असा त्याचा अर्थ आहे. वरील वाक्यातील डोक्यावर बसवून ठेवणे याचा अर्थ डोक्यावर बसवणे असा शब्दशः सरळ अर्थ न होता तर शेफारून ठेवणे, लायकीपेक्षा अधिक महत्त्व देणे असा होतो. पहा पुढं. भाषेच्या विकासामध्ये आपल्या शरीरातील अवयवांशी संबंधित बरेच वाक्प्रचार रचले गेले आहेत मुलांनो. त्याचप्रमाणे माणसाने आपल्या परिसरातील इतर वस्तूंपासून सुद्धा काही वाक्प्रचार तयार केले आहेत. पुढे म्हणजेच मुद्द्यावर शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार आणि मध्ये इतर वाक्प्रचार अशा 2 गटात काही वाक्प्रचार दिले आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, एकही सेकंद वाया न घालवता आपण मुद्दा पाहूया. शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. नंबर 1, अंग चोरणे. ह्याचा अर्थ काय आहे? फारच थोडे काम करणे. लग्नामध्ये जे वाढपी होते ते अंग चोरू लागले. म्हणजेच काय? अंग चोरू लागले म्हणजे फारच थोडं काम करू लागले आणि सगळे जेवायला बसलेले उपाशीच राहिले. अंगवळणी पडणे म्हणजेच काय? सवय होणे. खेळाडूंना व्यायाम आता अंगवळणी पडला होता. आलं का लक्षात? अंगाची लाही लाही होणे म्हणजेच ह्याचा अर्थ काय? अतिशय संताप निर्माण होणे. ज्यावेळेस पाकिस्तानने आपल्या भारतावर हल्ला चढवला त्यावेळेस भारतीय सैन्यांची अंगाची लाही लाही झाली. म्हणजेच काय? त्यांना खूप संताप झाला. अंगात वीज संचारणे, अचानक बळ येणे. म्हणजेच काय रे? अचानक बळ आलं म्हणजेच काय? की रेल्वेमध्ये एक प्रवासी बसला होता आणि ज्यावेळेस रेल्वेला आग लागली त्यावेळेस प्रवाशांमध्ये वीज संचारली आणि त्यांनी पटकन चेन ओढून रेल्वे थांबवली. ऊर भरून येणे, गदगदून येणे म्हणजेच काय? गदगदून येणे म्हणजेच काय? तर अतिशय प्रेम उत्पन्न होणे. कपाळ फुटणे म्हणजेच काय? दुर्दैव ओढवणे. कपाळ मोक्ष होणे म्हणजेच काय? मृत्यू येणे, अचानक झालेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे. कपाळाला हात लावणे म्हणजेच काय? हताश होणे, नाराजी दाखवणे. कंठ दाटून येणे म्हणजे गहिवरून येणे. कंठस्नान घालणे, शिरच्छेद करणे. सैनिकांनी पाकिस्तानच्या सैन्यांना कंठस्नान घातले म्हणजेच काय? त्यांना शिरच्छेद केला, त्यांना यमसदनी पाठवलं. कंठाशी प्राण येणे म्हणजेच काय? खूप कासावीस होणे. ज्यावेळेस परीक्षेचा रिझल्ट लागणार असतो त्यावेळेस त्या रिझल्टच्या अगोदर कंठाशी प्राण आला होता म्हणजेच काय? खूप कासावीस झालं होतं. काय असेल कुठे रिझल्ट काय येईल असं या विचाराने. पुढं आणखीन काय आहे? कंबर कसणे म्हणजेच काय? जिद्दीने तयार होणे. कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे. काढता पाय घेणे म्हणजे प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे. कान उघडणी करणे म्हणजे काय? चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
ज्यावेळेस पंतप्रधान हे सीमेवरती गेले त्यावेळेस तिथं जे काही पाकिस्तानी सैन्याने उद्रेक केलेला होता त्याबद्दल त्यांनी त्या देशातील पंतप्रधानांची कानउघडणी केली. कान उपटणे म्हणजे काय, कडक शब्दात समज देणे. आता हे सगळे जे आहेत ना, हे सगळे शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार आहेत बरं का, आणि त्याचे अर्थ इकडे दिलेत. हे वाक्प्रचार तिकडे अर्थ दिलेले आहेत. कान टवकारणे, सावधपणे ऐकणे. कान टोचणे, खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. कान निवणे म्हणजेच काय, ऐकून समाधान होणे. कान पिळणे, अद्दल घडवणे. कान फुंकणे म्हणजे चुगली चहाडी करणे, एखाद्याविषयी संशय निर्माण करणे. कानाने हलका असणे म्हणजे कशावरही पटकन विश्वास ठेवणे. कानामागे टाकणे म्हणजे दुर्लक्ष करणे. कानाला खडा लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाकणे, ठरवून टाळणे बरं का. एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे म्हणजेच काय, कानाला खडा लावणे. मी आता ती पुन्हा गोष्ट करणार नाही असं सांगण्यासाठी काय, कानाला खडा लावणे. कानावर हात ठेवणे, नाकबूल करणे म्हणजे मी ती केलीच नाही असं म्हणणे. कानावर घालणे म्हणजे लक्षात आणून देणे, माहिती देणे. कानावर येणे म्हणजे सहज ऐकू येणे. कानी कपाळी ओरडणे, एकसारखे बजावून सांगणे, वारंवार सांगणे म्हणजेच काय, कानी कपाळी ओरडणे. कानोसा घेणे म्हणजे काय, अंदाज घेणे, चाहूल घेणे. केसाने गळा कापणे म्हणजेच काय, घात करणे. खांद्याला खांदा भिडवणे म्हणजे काय, सहकार्याने किंवा एकजुटीने काम करणे. त्याच्यानंतर गळ्यात गळा घालणे म्हणजेच काय, खूप मैत्री करणे. गळ्यातला ताईत होणे, अत्यंत आवडता होणे. गळ्यापर्यंत बुडणे, डबघाईला येणे किंवा कर्जबाजारी होणे. गळा काढणे म्हणजे मोठ्याने रडणे. गळा गुंतणे म्हणजे अडचणीत सापडणे. चेहरा खुलणे म्हणजे आनंद होणे. चेहरा पडणे म्हणजे काय, लाज वाटणे, खजील होणे, शरम वाटणे. छाती दडपणे म्हणजे काय, घाबरून जाणे, भीती वाटणे. जिभेला हाड नसणे, अद्वा बोलणे, वाटेल ते बोलणे म्हणजेच काय, जिभेला हाड नसणे. जीभ सैल सोडणे म्हणजे काय, वाटेल तसे वाटेल ते बोलणे. जीव की प्राण असणे म्हणजे खूप खूप आवडणे. डोके घालणे म्हणजेच काय, लक्ष देणे. आहेत ना सोपे सगळे वाक्प्रचार मुलांनो. तुमचं जितकं जास्त वाचन असेल तेवढे तुम्हाला वाक्प्रचार जास्त लक्षात येतील. त्याच्यामुळे वाचन तुम्ही जास्तीत जास्त करा. हां, चला आता कोणतं चालू होतं आपलं, डोके चालवणे, बुद्धी चालवणे. डोके फिरणे म्हणजे काय, चक्रावणे किंवा राग येणे. डोक्यावर खापर फोडणे म्हणजे निर्दोष माणसावर दोष टाकणे. डोक्यावर घेणे म्हणजे स्तुती करणे किंवा गौरव करणे. डोक्यावर बसवणे, फाजील किंवा कमालीचे लाड करणे. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय, समाधानी होणे, पाहून आनंदित होणे. डोळ्यात अंजन घालणे, चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. डोळ्यात खुपणे, मत्सर करणे किंवा सहन न होणे. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे हातोहात किंवा डोळ्या देखत किंवा खोटे नाते सांगून फसवणे. डोळ्यातून थेंब न काढणे म्हणजेच काय मुलांनो, आघात दुःख होऊनही न रडणे. हे सगळे आपल्या अवयवारीत आधारित असलेले वाक्प्रचार आहेत बरं का मुलांनो. बघा, डोळ्यांवर येणे म्हणजे लक्षात येणे. डोळ्याला डोळा न लागणे म्हणजे झोप न येणे. डोळा असणे म्हणजे पाळत ठेवणे. डोळा लागणे म्हणजे झोप येणे. डोळे उघडणे म्हणजे अनुभवाने सावध होणे. डोळे निवणे म्हणजे समाधान होणे, पाहून बरे वाटणे. डोळे पांढरे होणे म्हणजे मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे. डोळे मिटणे म्हणजे मरण पावणे. डोळे वटारणे म्हणजे रागावणे. डोळे विस्फारणे म्हणजे काय, आश्चर्याने पाहणे.
डोळझाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. तळपायाची आग मस्तकी जाणे. आता बघा, अवयव डोळ्या हा होता बरं का, डोळ्यावरती इतके वाक्प्रचार झाले. आता काय आलंय, तळपायाची आग मस्तकी जाणे म्हणजेच काय, अतिशय संतापणे. आता परत वेगळ्या अवयवावर आधारित वाक्प्रचार यायलेत. पुन्हा पुढचं, तोंड काळे करणे म्हणजे कायमचे निघून जाणे. तोंड देणे म्हणजे सामना करणे किंवा ओढवलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सिद्ध होणे. तोंड फिरवणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे. तोंड भरून बोलणे म्हणजे मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे. तोंड वेंगाडणे म्हणजे काय, याचना करणे. तोंड सांभाळून बोलणे म्हणजे जपून बोलणे. तोंड घशी पडणे म्हणजे विश्वासघात होणे, अडचणीत येणे. पुन्हा काय, तोंड घशी पडणे म्हणजेच काय, विश्वासघात होणे किंवा अडचणीत येणे. आणि पुन्हा तोंड घशी पाडणे म्हणजे विश्वासघात करणे. तोंडचे पाणी पळणे म्हणजे काय, अतिशय घाबरणे. तोंड सुख घेणे, दोष देताना वाटेल तसे बोलणे म्हणजेच काय, तोंड सुख घेणे. त्याच्यानंतर पुढं काय, तोंडाची वाफ दडवणे. हे बघा, म्हणजेच काय, वायफळ बडबड करणे. तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. पुन्हा तोंडात शेण घालणे म्हणजे पराकोटीची निंदा करणे. तोंडाला कुलूप घालणे, गप्प बसणे किंवा तोंडातून ब्र सुद्धा न काढणे. तोंडाला तोंड देणे म्हणजे भांडणे. तोंडाला पाणी सुटणे म्हणजे हाव निर्माण होणे. दात धरणे म्हणजे सूड घेण्याची भावना बाळगणे. दात विचकणे म्हणजे निर्लज्जपणे हसणे किंवा वेंगाडणे, चिडवणे. दात ओठ खाणे म्हणजे चीड व्यक्त करणे. दाताच्या कण्या करणे म्हणजे वारंवार विनंती करणे. दाती तृण धरणे म्हणजे सर्वार्थाने शरण जाणे. त्याच्यानंतर पुढचं, नजर चुकवणे म्हणजे काय, न दिसेल अशी हालचाल करणे, फसवणे. आता पुढं, नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे किंवा चकित होणे. नाक उडवणे. आता नाक या अवयवावरती आले बरं का रे सगळे वाक्प्रचार. नाक उडवणे, थट्टा किंवा उपहास करणे. नाक कापणे, घोर अपमान करणे. नाक खुपसणे, नको त्या गोष्टीत उगाचाच सहभागी होणे. नाक घासणे, लाचार होऊन माफी मागणे. नाक दाबणे म्हणजे बोलायला प्रवृत्त करणे. नाक मुरडणे, नापसंती दाखवणे, उपहास व्यक्त करणे. नाकाने कांदे सोलणे म्हणजे आगाऊपणे शहाणपणा दाखवणे. नाकी नऊ येणे म्हणजे फार दगदग होणे किंवा दमणे. पाठ थोपटणे, शाबासकी देणे किंवा कौतुक करणे. पाठ दाखवणे म्हणजे समोरून पळून जाणे. पाठ पुरवणे म्हणजे सारखे मागे लागणे, पिच्छा पुरवणे. पुढचं, पाठबळ असणे म्हणजे आधार असणे. त्याच्यानंतर काय दिलंय, पाठीला पोट लागणे म्हणजेच काय, उपाशी राहिल्याने हडकुळा होणे. पाय काढणे, प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे म्हणजे काय, पाय काढणे म्हणजे पळून जाणं. प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून गेले. पाय घसरणे, तोल जाणे किंवा मोहात फसणे. आलं का लक्षात? पाय घसरणे म्हणजे काय, पडणं नाही बरं का रे. पाय घसरणे म्हणजेच काय, तोल जाणं किंवा मोहात फसणे. तो त्या स्कीममध्ये त्याचा बघा पायच घसरला म्हणजेच काय, त्या स्कीममध्ये पैसे दुप्पट होतील या आशेनं तो त्या मोहात फसला. पुढं, पाय धरणे, शरण जाणे किंवा माफी मागणे. पाय मोकळे करणे, फिरायला जाणे. पायबंद घालणे, आळा घालणे. स्वतःच्या पायावर उभे राहणे किंवा पायावर उभे राहणे म्हणजेच काय, स्वतंत्र होणे, स्वावलंबी होणे. पोट दुखणे म्हणजेच कसं रे, हसून हसून पोट दुखणे म्हणजे खूप हसणे. म्हणजे पोट खरं दुखत नाही पण खूप हसणे. पोटात आग पडणे म्हणजे खूप भूक लागणे. पोटात कावळे कोकलणे म्हणजे खूप भूक लागणे. दोन्हीचे अर्थ एकच आहेत बरं का रे. पोटात ठेवणे म्हणजे काय, काहीही उघड न करणे, गुपित राखणे. पोटात शिरणे, मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे. त्याच्यानंतर पोटाला चिमटा घेणे
म्हणजेच काय मुलांनो, पोटाला चिमटा घेणे म्हणजेच काय, अत्यंत काटकसरीने राहणे. पोटावर पाय देणे, रोजंदारी बंद करणे. पोटाशी धरणे, माया करणे, कुशीत घेणे. प्राणापेक्षा जपणे म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे. बोटावर नाचवणे म्हणजे हवे तसे खेळवणे, पूर्ण ताब्यात ठेवणे. मनात आढी धरणे, एखाद्याविषयी मनात राग ठेवणे. मांडीवर घेणे म्हणजे दत्तक घेणे. मुठीत असणे म्हणजे ताब्यात असणे. रक्त आटवणे म्हणजे अति कष्ट करणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिश्रम करणे, अतिशय कष्ट करणे. पुढं हाडाची काडे करणे म्हणजे काय, अति कष्ट करणे, अतिशय मेहनत करणे. हाडे खिळखिळी करणे, भरपूर चोप देणे. हात आखडणे म्हणजे देण्याची क्षमता असतानाही कमी देणे. दोन हात करणे म्हणजे काय, सामना करणे, टक्कर देणे. हात झटकणे, नामानिराळा होणे, निघून जाणे. हात टेकणे, नाईलाजाने शरण येणे. हात दाखवणे म्हणजे मार देणे, फसवणे. हात देणे म्हणजे मदत करणे. हात मारणे म्हणजे ताव देणे, ताव मारणे, भरपूर खाणे. हात घाईवर येणे, मारामारीची पाळी येणे. हातचा मळ असणे म्हणजे एखादी गोष्ट सहज करता येणे. त्याच्यानंतर पुढचं काय दिलंय तर, हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे जेमतेम खाण्यास मिळणे. हातापाया पडणे म्हणजे लाचारीने विनवण्या करणे. हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्यांदेखत फसवून पळणे. हृदय भरून येणे, गदगदून येणे, गहीवरून येणे. आता हे सगळे अवयवावर होते तेवढे झाले बरं का. आता पुढचं काय बघायचं मुलांनो, इतर वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आपल्याला बघायचे. आता काय आहे इतर वाक्प्रचार म्हणजे जे शारीरिक शब्दांवर नव्हते. आता दुसरे तर ते कोणते आहेत, अन्नान्न दशा येणे म्हणजे अत्यंत दरिद्र्यामुळे खायला न मिळणे. अन्नाला मोताद होणे म्हणजे खायला न मिळणे. अन्नास जागणे म्हणजे उपकार स्मरणे. अपव्यय टाळणे म्हणजे दुरुपयोग न करणे. अप्रूप असणे म्हणजे कौतुक वाटणे. अभय देणे म्हणजे भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे. अश्रूला वाट मोकळी करून देणे म्हणजे मोकळेपणाने रडणे. अंग घामाने थबथबणे म्हणजे घाबरल्यामुळे घामाघूम होणे. अंत पाहणे अखेरची मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे. सतत त्रास देऊन हैराण करणे. आकाश पाताळ एक करणे म्हणजे प्रयत्नांची परिसीमा गाठणे. पुढं आग पाखडणे म्हणजे अतोनात संतापणे. आगीत उडी घेणे, स्वतःहून संकटात पडणे. आगीत तेल ओतणे, आधीच्या भांडणात आणखीन भर टाकणे. आगेकूच करणे, निश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे. आडवे होणे, झोपणे. पुढं ओढे वेडे घेणे म्हणजे काय, इच्छा असूनही नकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे. आत्मसात करणे म्हणजे मिळवणे. आनंदाने उडणे म्हणजे काय, खूप आनंद होणे. आभाळ कोसळणे म्हणजे मोठं संकट येणे. आभाळ फाटणे म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणे. आभाळाकडे डोळे लावून बसणे म्हणजे पावसाची आतुरतेनं वाट पाहणे. आभाळाची कुऱ्हाड पडणे म्हणजे मोठं संकट येणे. आसमंतात घुमणे म्हणजे अवकाशात नाद फिरत राहणे. आहुती देणे, बलिदान देणे. उत्तेजन देणे म्हणजे प्रोत्साहन देणे, पाठबळ देणे. उदरनिर्वाह करणे म्हणजे पोट भरणे. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे. ऐट मिरवणे, तोरा मिरवणे किंवा रुबाब करणे. ओढाताण होणे म्हणजे कष्टदायक किंवा त्रासदायक धावपळ होणे. ओस पडणे, भकास होणे किंवा उजाड होणे. ओहोटी लागणे म्हणजे उतरती कळा लागणे. कचाट्यात सापडणे, तावडीत सापडणे. कटकट वाटणे, त्रास वाटणे. कडेलोट करणे म्हणजे त्रास देण्याची परिसीमा गाठणे. कणखर बनणे, काटक बनणे. कणिक तिंबणे, खूप मारपीट करणे. कथा लावणे,
प्रवचन करणे, हिताची गोष्ट सांगणे. कमीपणा वाटणे, अपमान वाटणे. करामत करणे, चमत्कार करणे. कसूर न करणे म्हणजे चूक न करणे किंवा दुर्लक्ष करणे. कळ लावणे म्हणजे भांडण लावणे. कंबर धरणे म्हणजे कंबर दुखणे. काट्याने काटा काढणे म्हणजे दुष्टाकडून दुष्टाला शासन घडवणे. कालवा उडणे, कोलाहल माजणे, गडबड गोंधळ होणे. काळजा धस होणे म्हणजे खूप घाबरणे. काळीज दगडाचे होणे म्हणजे मन घट्ट करणे. कुरघोडी करणे म्हणजे दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे. कुरवाळणे म्हणजे अंगावरून प्रेमाने हात फिरवणे. कुंपणाने शेत खाणे म्हणजे ज्याच्या हाती रक्षणाचे काम आहे त्यानेच नुकसान करणे. कोंड्याचा मांडा करणे म्हणजे हलाखीच्या परिस्थितीतही काटकसरीने पण समाधानाने राहणे. खजील होणे, केलेल्या चुकीची लाज वाटणे किंवा शरम वाटणे. खडे चोरणे, पराभव करणे. खडे फोडणे म्हणजे दुसऱ्याला दोष देत राहणे. खळगी भरणे, पोट भरणे. खंड पडणे म्हणजे काम मध्येच थांबणे. खंत वाटणे, खेद वाटणे, वाईट वाटणे. खाजवून खरूज काढणे म्हणजे भांडण उकरून काढणे. खालावत जाणे म्हणजे कमी होत जाणे. खो घालणे म्हणजे एखाद्या कामात विघ्न आणणे. खोड मोडणे म्हणजे अद्दल घडवणे. गर्क असणे म्हणजे गुंतून राहणे, मन रंगणे, मग्न राहणे. गची बाधा होणे म्हणजे गर्व होणे. गट्टी जमणे म्हणजे मैत्री होणे. गंती करणे म्हणजेच काय मुलांनो, मोजणी करणे. गराडा घालणे, माणसांच्या घोळक्याचा घेराव पडणे. गहीवरून जाणे, मनातून गलबलून जाणे. गंध नसणे म्हणजे अजिबात ज्ञान किंवा माहिती नसणे. गुजरान करणे म्हणजे पोट भरणे. गौरव करणे म्हणजे सन्मान करणे. घर चालणे, कुटुंबाचा निर्वाह होणे. घर डोक्यावर घेणे म्हणजे खूप गोंगाट करणे. घरोबा असणे, जिव्हाळ्याचे संबंध असणे. घाम जिरवणे, खूप कष्ट करणे किंवा घाम गाळणे. घास मोडणे म्हणजे काय, जेवणे. घोकमपट्टी करणे म्हणजे पाठांतर करणे, तेच तेच पुन्हा पुन्हा म्हणणे. चक्र फिरणे, त्वरित परिस्थिती बदलणे. चंग बांधणे, निश्चय करणे. चाल करून येणे म्हणजे हल्ला करणे. चाहूल घेणे, अंदाज घेणे, लक्ष देऊन ऐकणे, कानोसा घेणे. चिट्टपाखरू नसणे म्हणजे निरव शांतता असणे. चीज होणे, घेतलेली मेहनत सफल होणे. चुळबुळ करणे, अस्वस्थ होऊन हालचाल करणे. पुन्हा जळून खाक होणे म्हणजे पूर्ण जळणे किंवा राख होणे किंवा जळून नाश पावणे. जंग जंग पछाडणे, कसून शोध घेणे. जीवाचा धडा करणे म्हणजे धीर एकवटणे. जीवाचे रान करणे म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. जीवात जीव येणे म्हणजे काय, हायसे वाटणे, सुटकेची भावना निर्माण होणे. जीवाला जीव देणे म्हणजे काय, वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे. जीव तिळतिळ तुटणे म्हणजे खूप हळहळणे. जीव भांड्यात पडणे म्हणजे सुटकेची भावना निर्माण होणे. जीव वर खाली होणे म्हणजे काळजी वाटणे. जोखला जाणे म्हणजे तुलना होणे, गुणांची कदर होणे. झुंबड उडणे म्हणजे गर्दी होणे. झेंडू फुटणे म्हणजे भीतीमुळे तोंडाला फेस येणे. टंगळमंगळ करणे म्हणजे काम टाळणे, चालढकल करणे. टेंभा मिरवणे म्हणजे काय, ऐट दाखवणे. टोमणा मारणे म्हणजे काय, खोचक बोलणे. ठाव ठिकाणा नसणे म्हणजे पत्ता न सापडणे. डाव साधणे, संधी मिळतात जिंकणे, मतलब साधणे. डाळ न शिजणे म्हणजे काम न साधणे. डोळे पाणावणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे, रडवेले होणे. तनतन करत निघून जाणे म्हणजे रागाने निघून जाणे. तत्पर असणे, तयार असणे. तमान असणे म्हणजे काय, परवा नसणे. तल्लीन होणे, गुंग होणे किंवा मग्न होणे.
तहान भूक हरवणे. तहान भूक हरपणे म्हणजे काय? तहान भूक विसरून गुंग होणे. ताकास तूर लागू न देणे म्हणजे थांग पत्ता लागू न देणे. ताव मारणे म्हणजे खूप खाणे, खाण्यावर तुटून पडणे. तावडीतून सुटणे म्हणजे कचाट्यातून सुटणे. तिखट बोलणे, जहाल बोलणे. तिळपापड होणे म्हणजे अतिशय संताप होणे. तुटवडा असणे म्हणजे कमतरता असणे. तोंड सुकणे म्हणजे चेहरा फिका पडणे किंवा चेहरा निस्तेज होणे. तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्य वाटणे किंवा नवल वाटणे. तोंडावर हसू फुटणे म्हणजे पटकन हसू येणे. तोंडावाटे शब्द न फुटणे म्हणजे खूप घाबरल्यामुळे बोलती बंद होणे. तोंड नसणे म्हणजे योग्यतेचे दुसरे काहीही नसणे. थैमान घालणे म्हणजे उच्छाद मांडणे. दणानून सोडणे म्हणजे सतत आवाज करीत राहणे. दबदबा निर्माण करणे म्हणजे काय? दरारा निर्माण करणे. दम लागणे म्हणजे धाप लागणे किंवा श्वास जोरात चालणे. दवंडी पिटणे म्हणजे जाहीर करणे, सर्वांना सांगणे. दाह होणे म्हणजे शरीराची आग होणे, जळजळणे. दिलासा मिळणे, धीर मिळणे. दिवस पालटणे म्हणजे परिस्थिती बदलणे. दिवस फिरणे म्हणजे वाईट दिवस येणे. दुःख गिळणे म्हणजे दुःख पचवणे, वेदना सहन करणे. दुथडी भरून वाहणे म्हणजे मोठ्या प्रमाणात विपुलता असणे. दुवा देणे, आशीर्वाद देणे. धूम नसणे म्हणजे ठाव ठिकाणा नसणे किंवा पत्ता नसणे. धडकी भरणे म्हणजे खूप भीती वाटणे. धडगत नसणे म्हणजे संकटातून सुटण्याची आशा न उरणे. धर्तीवर कोसळणे म्हणजे मरण पावणे. धाप लागणे म्हणजे खूप पळाल्यामुळे दम लागणे. धाबेदनाने खूप घाबरणे किंवा खूप भीती वाटणे. धारातीर्थी पडणे म्हणजे लढता लढता वीर मरण येणे. धुळीला मिळणे, नाश होणे किंवा दुर्दशा होणे. धूम ठोकणे, पळून जाणे. धूळ चारणे म्हणजे पूर्ण पराभव करणे. ध्यान लावणे म्हणजे डोळे मिटून एकाग्र होणे. नष्ट होणे म्हणजे नाहीसे होणे. नात्यातील वीण गहिरी असणे म्हणजे नाते घट्ट असणे. नाराज होणे म्हणजे निराश होणे किंवा वाईट वाटणे किंवा हिरमुसणे. नाव उंच करणे म्हणजे कीर्ती संपादन करणे किंवा मानाचे स्थान मिळवणे. नाव मिळवणे म्हणजे काय? कीर्ती मिळवणे. नाव सोनेरी अक्षरात उमटवणे म्हणजे चिरकाल टिकणारी कीर्ती मिळवणे किंवा अजरामर होणे किंवा नाव कायमचे कोरले जाणे. निश्चित पडणे, स्थिर राहणे किंवा हालचाल न करता पडून राहणे. निरुत्तर होणे म्हणजे उत्तर न सुचणे. पटाईत असणे म्हणजे तरबेज असणे. पदरमोड करणे म्हणजे स्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे. पराचा कावळा करणे म्हणजे अतिशयोक्ती करणे. परिस्थितीशी झगडणे म्हणजे वाईट स्थितीचा मुकाबला करणे. पसार होणे म्हणजे पळून जाणे, गायब होणे. पळ काढणे म्हणजे काय? पळून जाणे किंवा लगेच निघून जाणे. पाचावर धारण बसणे म्हणजे भयभीत होणे. पाठबळ असणे म्हणजे आधार असणे. पाणी पडणे म्हणजे वाया जाणे. पाणी पाजणे म्हणजे पराजित करणे. पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे. पाण्यात पाहणे म्हणजे द्वेष करणे. पाय धरणे म्हणजे लीन होऊन नमस्कार करणे किंवा कृतज्ञता व्यक्त करणे. पायाखालची जमीन हादरणे म्हणजे भीतीने सुचेनासे होणे किंवा भीतीने धसका घेणे. पारडे फिरणे म्हणजे परिस्थिती एकदम बदलणे. पारा चढणे म्हणजे संताप होणे. पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे. पैसे झाडाला लागणे म्हणजे काय? सहजपणे आतोनात पैसे मिळत राहणे. पोटात खड्डा पडणे म्हणजे खूप भीती वाटणे. पोटात घाबरा पडणे म्हणजे खूप घाबरणे. पोपटपंची करणे म्हणजे अर्थ न समजताच पाठ करणे. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. पोरका किंवा पोरकी होणे म्हणजे अनाथ होणे. प्रफुल्लित होणे म्हणजे आनंदित होणे.
प्रसंगाचे गांभीर्य जाणणे म्हणजे परिस्थितीचा गंभीरपणे विचार करणे. प्रसंगावधान राखणे म्हणजे तत्परतेने निर्णय घेणे. फडशा पाडणे म्हणजे खाऊन टाकणे किंवा ठार मारणे किंवा नाश करणे. फवारा सोडणे म्हणजे पाण्याचे तुषार सोडणे. फसगत होणे म्हणजे काय? फसवणूक होणे. बचत करणे म्हणजे काय? भविष्यासाठी संग्रह करणे. बस्तान बसवणे म्हणजे स्थिर स्थावर होणे. बाजी मारणे म्हणजे विजयी होणे किंवा यशस्वी होणे. बुचकळ्यात पडणे, गोंधळ होणे किंवा गोंधळून जाणे. बेधुंद होणे, बेभान होणे. भंडावून सोडणे म्हणजे गोंधळून टाकणे किंवा सतावून सोडणे. भान हरपणे म्हणजे गुंगून जाणे, तल्लीन होणे. भारी वाटणे म्हणजे वेगळे व चांगले वाटणे. भीतीने थरथर कापणे म्हणजे खूप घाबरणे किंवा थरकाप होणे. बेदरलेल्या नजरेने पाहणे किंवा म्हणजेच काय रे? घाबरलेल्या नजरेने पाहणे. मरणाला मिठी मारणे म्हणजे काय? स्वतःहून मरण ओढवून घेणे. माग काढणे, शोध घेणे, वाट काढणे, रस्ता शोधणे. मागावर असणे म्हणजे शोधत असणे, पाळतीवर असणे. मार्गी लावणे म्हणजे नीट व्यवस्थित करणे. मात करणे म्हणजे विजय मिळवणे. मात्रा न चालणे म्हणजे इलाज न चालणे. माशी शिंकणे म्हणजे काय? कामात विघ्न येणे. माशा मारणे काहीही न करता वेळ घालवणे. मूग गिळणे म्हणजे दुर्लक्ष करून गप्प बसणे. मेतकूट जमणे म्हणजे खूप मैत्री होणे. युद्ध पातळीवर हालचाल करणे म्हणजे काय म्हणजे मुलांनो? ताबडतोब निर्णयाची अंमलबजावणी करणे. रंगत येणे म्हणजे खूप मजा येणे. पुन्हा काय? रंगात येणे म्हणजे काय? तल्लीन होणे किंवा गुंग होणे. रात्रंदिवस घाम गाळणे म्हणजे दिवस रात्र खूप कष्ट करणे. राब राब राबणे म्हणजे खूप कष्ट करणे. रिंगण धरणे म्हणजे फेर धरणे. रूढ होणे म्हणजे कायम होणे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे निष्कारण नको त्या उठाठेवी करणे. लालूच दाखवणे म्हणजे मोहात पाडणे. वचपा काढणे म्हणजे बदला घेणे किंवा सूड घेणे. वनवन करणे म्हणजे उन्हात पायपीट करणे किंवा भटकणे. वनवन सहन करणे म्हणजे त्रासदायक भटकंती सहन करणे. वाईट दिवस येणे म्हणजे हालाखीची परिस्थिती निर्माण होणे. वाकुल्या दाखवणे म्हणजे काय मुलांनो? चिडवणे. वाट लागणे म्हणजे नष्ट होणे, नुकसान होणे. वाट वाकडी करणे म्हणजे काय? वाट बदलून दुसरीकडे जाणे. वाटेस जाणे म्हणजे खोडी काढणे. वाया न घालवणे म्हणजे फुकट जाऊ न देणे. वाली भेटणे म्हणजे आधार देणारा माणूस भेटणे. वाहवा करणे म्हणजे स्तुती करणे किंवा कौतुक करणे. विचारपूस करणे म्हणजे चौकशी करणे. विसर पडणे म्हणजे विस्मरण होणे. वीरश्री संचारणे म्हणजे विजयाची उमेद निर्माण होणे. व्याकुळ होणे म्हणजे काय मुलांनो? कासावीस होणे. शपथ घेणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. शंख करणे म्हणजे आरडाओरडा करणे. शोभा करणे म्हणजे वाभाडे काढणे, निर्बत्सना करणे. शोभा होणे म्हणजे नाचक्की होणे. शॉक बसणे म्हणजे मनाला हादरा बसणे किंवा धक्का बसणे. समजूत काढणे म्हणजे गैरसमज दूर करणे. सवड मिळणे म्हणजे मोकळा वेळ मिळणे. सहभागी होणे म्हणजे सामील होणे. सळो की पळो करणे म्हणजे सतावून सोडणे. सार्थकी लागणे म्हणजे धन्यता पावणे. सावध करणे म्हणजे भान देणे. सांभाळ करणे म्हणजे पालन पोषण करणे. सुगावा लागणे म्हणजे काय? मागोवा लागणे किंवा अंदाज लागणे. सुसाट पळणे म्हणजे वेगात पळणे किंवा जोरात पळणे. सुळसुळाट होणे म्हणजे अमर्याद वाढ होणे. सुळावर चढवणे, फाशी देणे किंवा फासावर लटकवणे. सैरावैरा पळणे म्हणजे वाट मिळेल तिकडं पळणे. हट्टास पेटणे स्वतःच्या मनासारखे होण्यासाठी वाटेल ते करणे. हमरी तुमरीवर येणे वादाला भांडणाचे स्वरूप देणे. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजे खोटी स्तुती करणे. हलकल्लोळ उडणे म्हणजे हाहाकार माजणे.
हसून हसून पोट दुखणे म्हणजे खूप हसू येणे, बेफाम हसणे. हाणून पाडणे म्हणजे बंद करणे किंवा अडवणे. हात जोडणे म्हणजे काय, नम्रपणे विनंती करणे. हात बसणे म्हणजे पक्का सराव होणे, कुशलता येणे. हाती काही न लागणे म्हणजे काहीच फायदा न होणे. हाय खाणे म्हणजे धास्ती घेणे किंवा मोठ्या दुःखामुळे मन खचत जाणे. हायसे वाटणे म्हणजे समाधान वाटणे. हा हा म्हणता पसरणे म्हणजे अगदी थोड्या वेळात सगळ्यांना कळणे. हिऱ्याला पैलू पाडणे म्हणजे तरबेज करणे. हुलकावणी देणे म्हणजे फसवणे किंवा चकवणे. हेवा करणे म्हणजे मत्सर किंवा द्वेष करणे. हेळसांड करणे म्हणजे काय, आबाळ करणे. होळी करणे म्हणजे चांगल्या गोष्टीचा नाश करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही छानपैकी ऐकलात, वाचलात. आता कमीत कमी हे 10 वेळेस तरी सगळं तुमचं वाचन व्हायला पाहिजे बरं का मुलांनो. त्याच्यानंतरच तुम्ही स्वाध्याय सोडवा. बघा आता नमुना प्रश्न सोडूया वाक्प्रचारवरतीचे नमुना प्रश्न. नंबर 1, पुढील वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. फार सोपं असते मुलांनो. जेवढं तुम्ही छान वाचताल ना तेवढं तुम्हाला हा भाग अगदी सहज तुम्हाला सोडवता येईल. खडे चोरणे. मग आता खडे चोरणे म्हणजे काय, दुसऱ्याला दोष देणे होईल का. खडे चारणे. खडे चारणे म्हणजे दुसऱ्याला दोष देणे नाही, कामात विघ्न आणणे नाही, भांडण करून काढणे नाही, तर पराभव करणे म्हणजेच काय, खडे चारणे. समजलं. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 4चा पर्याय गोल करायचा. पुढचं, पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्प्रचाराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न छान दमाने वाचायचा बरं का मुलांना. मदत करणे. आता मदत करणे म्हणजेच काय रे, हात मिळवणे. हात मिळवणे म्हणजे संगनमत होणे नाही. मदत करणे म्हणजे हात देणे. हा हे करेक्ट आहे. हात दाखवणे नाही, मारणं थोडीच आहे. हातावर तुरी देणे म्हणजे पळून जाणे, ते पण नाही. तर मदत करणे म्हणजेच काय, हात देणे. दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, आता सरावासाठीचे प्रश्न. प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नंबर 1, पाणी जोखणे. आता पाणी जोखणे म्हणजे काय रे, पराभव करणे नाही. पराभव करणे म्हणजे तर खडे चारणे. द्वेष करणे म्हणजे क्रोध करणे. पाणी जोखणे नाही होतं. पाणी जोखणे म्हणजेच काय, एखाद्याची कार्यशक्ती आजमावणे. हा म्हणजे पाणी किती खोल आहे म्हणजेच काय, पाणी झोकणे म्हणजेच काय, त्याची शक्ती किती आहे हे आजमावणे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय 3 करेक्ट आहे. दुसऱ्यावर सत्ता गाजवणे होऊ शकत नाही, कारण ते पाणी जोखणं आहे. जोखणं म्हणजे काय, अंदाज घेणं म्हणजेच काय, एखाद्या कार्यशक्तीचा आजमावणे, कार्यशक्ती आजमावणे. चला, पहिल्याच उत्तर पर्याय 3. समजलं मुलांनो. दुसरं, हेळसांड करणे. हे तर फारच सोपं आलं. हेळसांड करणे म्हणजेच काय, दुर्लक्ष करणे. हे बरोबर वाटतंय, तरी पुढचं वाचा. सांडासांड करणे नाही, हे होणार नाही. मत्सर करणे, हेळसांड करणे, द्वेष करणे, मत्सर करणे नाही, नाही हे नाही होत. द्वेष करणे हे पण नाही येणार. तर हेळसांड म्हणजे काय, उगाच सहज दुर्लक्ष करणे. म्हणून याचं उत्तर दुसऱ्याचं पर्याय नंबर 1. चला तिसरं, घराने ऐकणे. आता ऐकणे आहे. ऐकणे म्हणजे काय, भाषण ऐकणे. घराने ऐकणे म्हणजे नाही, भाषण नाही. अतिशय दुःख वाटणे नाही. कानाने ऐकणे, घराने ऐकणे म्हणजे काय, तक्रार ऐकणे. बरोबर आहे, समोरच्याची काही तक्रार आहे ती ऐकणे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4. 10 सेकंदातच होते मुलांनो. प्रत्येक प्रश्न एवढे सोपे आहेत, अगदी सोपे. 10 सेकंदातच तुम्हाला त्याचं उत्तर येईल. बघा बरं आता पुढचं. चौथं, उत्तेजन देणे म्हणजेच काय रे, आनंद देणे नाही, प्रोत्साहन देणे. हे करेक्ट आहे. उत्तेजन देणं म्हणजेच काय रे, प्रोत्साहन दिलं त्याला. धीर देणे नाही होणार. मदत करणे नाही होणार. तर उत्तेजन देणे म्हणजेच काय, प्रोत्साहन देणं. चला पुढचं 5वं, हुरूप येणे. मग आता हुरूप येणं म्हणजेच काय आहे, तर अवसान येणे. हुरूप येणे, अवसान येणे. हा, हुरूप येणं
म्हणजे अवसान येणं म्हणजे शक्ती येणं, हे बरोबर आहे की नाही. हुरूप येणे म्हणजे शक्ती येणे म्हणजेच अवसान येणे. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय एक वाटायले तरी पुढचं बघा. मोठे संकट येणे हे येत नाही. खूप राग येणे शक्यच नाही येणं. गर्व होणे नाही. तर पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर एक. फार सोपं होतं. आता पहा प्रश्न दुसरा पण दिलाय बरं का पुढं. पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्प्रचाराच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. मग आता तल्लीन होणं. आता तल्लीन होण्यासाठी कोणता अर्थ आहे? भान हरपणे. अरे हे तर करेक्ट आहे, तरी पुढचं वाचा. आडवे होणे नाही, झोपणं थोडीच होतंय. शोभा होणे चीज होणे नाही. तर शोभा होणे वाईट होणे किंवा चीज होणे बरोबर आहे, योग्य न होणे. तर खरा अर्थ आहे तल्लीन होणे म्हणजेच काय? भान हरपणे. चला पाहूया पुढचा प्रश्न. फारच सोपा आहे की रे हे मुलांनो. विश्वासघात करणे म्हणजेच काय? तोंड घशी पडणे नाही. तोंड फिरवणे म्हणजे वाकडं तोंड करणे हे पण नाही होणार. मग काय? तोंड सुख घेणे. तोंड सुख घेणे म्हणजे खूप बोलणे नाही होणार. तोंड घशी पाडणे हा हे करेक्ट आहे बघा. तोंड घशी पडणे हे वेगळं आणि तोंड घशी पाडणे म्हणजे विश्वासघात करणे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला पुढचं. नामानिराळा होणे म्हणजेच काय? तो मी नव्हेच सारखं. नामानिराळा होणे म्हणजे हात टेकणे नाही. नाही शरण येणं नाही होत. तर हात झटकणे हा मी नव्हतोच तो, बरोबर आहे असं म्हणणे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय 2 करेक्ट आहे. तरी पुढचं बघा. हात आखडणे म्हणजे मदत न करणे. हातावर तुरी देणे पळून जाणे नाही. तर नामानिराळा होणे म्हणजे काय? हात झटकणे हे करेक्ट आहे. तिसऱ्याच उत्तर पर्याय 2. चला चौथं. समाधान वाटणे. तर काय? प्राणापेक्षा जपणे अभय देणे नाही. बाजी मारणे नाही. हायसे वाटणे हे करेक्ट आहे. समाधान वाटणे म्हणजेच काय रे? हायसे वाटलं, रिलॅक्स वाटलं. चला पाचवं. भीतीपोटी तोंडाला फेस येणे म्हणजेच काय? जीव भांड्यात पडणे नाही. डाळ न शिजणे. भीतीपोटी तोंडाला फेस येणे डाळ न शिजणे नाही हे नाही. झेंडू फुटणे हा भीतीपोटी तोंडाला फेस येणे म्हणजे खूप खूप घाबरणे म्हणजेच काय? झेंडू फुटणे. बुचकळ्यात पडणे म्हणजे काय? गोंधळात पडणे हे नाही येणार. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला आता पाहूया प्रश्न पुढचा. बघा प्रश्न तिसरा पाहूया. पुढील प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या वाक्प्रचाराचा योग्य वापर करता येईल त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा म्हणले. चला बघूया बरं पहिला प्रश्न. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या पाड्यात गेल्यावर म्हणजे डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या पाड्यात गेल्यावर तेथील परिस्थितीची मला गचीबाधा झाली नाही. तिथं परिस्थितीची मला म्हणजे तिथं डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या पाड्यात गेल्यावर बरोबर. तिथं गेल्यावर तेथील परिस्थितीची मला मागावर असणे नाही, धडकी भरली नाही, तर प्रचिती आली. परिस्थिती कशी हे ते कळालं म्हणजेच काय? प्रचिती आलं. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 4. चला दुसरं. कोपऱ्यात पडलेल्या लाडूवर सर्व मुंग्यांनी हल्ला केला. चुकलं. मुंग्या हल्ला करतात का? ताव मारणे एकदम बरोबर आहे. सर्व मुंग्यांनी ताव मारला म्हणजे ताव मारणे. ताव काढणे हे नाही येणार. मार्गक्रमण केलं नाही. तर दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2 हे वाक्प्रचार करेक्ट येईल. कसा येईल? सर्व मुंग्यांनी ताव मारला असं येईल. चला आता तिसरं. कबड्डीच्या अंतिम सामन्यात अनूप कुमारने उत्तम कामगिरी केल्याने त्याला सर्व प्रेक्षकांनी काय केलं असेल? तारांबळ उडली का? नाही, स्तुती केली. स्तुती करणे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नाही. थांबा. स्तुती क्रीडांगण आहे ना. कबड्डीच्या अंतिम सामन्यात अनुपने कुमारने उत्तम कामगिरी केले त्यामुळे त्याला सर्व प्रेक्षकांनी वाह मिळवली. म्हणजेच ह्याचं उत्तर स्तुती म्हणजेच फक्त स्तुती केली पण त्यांनी अक्षरशः त्याला खांद्यावर उचलून घेतलं म्हणजे वाह केली, वाह मिळवली. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 3 हे करेक्ट आहे. चला आता चौथं.
बघा दिसतंय का तुम्हाला प्रश्न आहेत ना सोपे प्रश्न मुलांनो. म्हणजे तुम्ही वाचन जर छान केलात तर सर्व प्रश्न हे फार म्हणजे फार सोपे. बघा बरं चौथा प्रश्न. T20च्या रोमहर्षक सामन्यातील शेवटचे षटक पाहताना प्रेक्षकांची डॅश डॅश उत्कंठा शिगेला पोहोचली. हेच करेक्ट आहे. एक बॉलमध्ये 6 रन पाहिजे म्हणजे सगळेजण आता काय होतंय आता काय होतंय आणि तितक्यात त्यानं बॉल मारला उंच गेला. आता काय होतंय कॅच होती का सिक्सर जाते. याचा अर्थ काय उत्कंठा शिगेला पोहोचली. म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय एक येतच आहे. तरी पुढे पाहू. डोळे निवणे नाही, दातखीळ बसणे नाही, विचलित होणे नाही. आता दातखीळ कशाला बसेल बरं. शक्यच नाही असं होणं. उत्कंठता शिगेला पोहोचल. चला पाचवं. साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आज डॅश डॅश. आज काय असेल. गळ घालणे निर्देश करणे नाही, श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात आहे. म्हणून पाचव्याच उत्तर पर्याय 3. लौकिक मिळवणे हे पण नाही येणार. चला सहावं शेवटचं. अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांचा डॅश डॅश श्री गणेशा केला. आता ते टोळधाड पिकाचा श्री गणेशा कशाला करतील. निगराणी केली. बाबा बाबा टोळधाडीच निगराणी करतील का. चुकलं. बंदोबस्त करणे नाही, फन्ना उडवणे हे करेक्ट आहे. त्याचा पूर्ण फडशा पाडला. म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर 4. अतिशय सोपे प्रश्न आहेत. बघा बरं चौथा प्रश्न. पुढील प्रत्येक प्रश्नातील पर्यायात वाक्प्रचार व अर्थ दिला असून त्यातील चुकीच्या अयोग्य जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता चुकीची जी अयोग्य जोडी आहे ती निवडायची आपल्याला. बघा नंबर 1 सय येणे. सय येणे मला लई तुझी सय यायली म्हणजेच काय रे आठवण येणे. करेक्ट आहे की रे हे. पुढं तोंड देणे प्रतिकार करणे. 100 सैनिकांनी 1000 सैनिकांना तोंड दिलं म्हणजे प्रतिकार केला. एकदम बरोबर आहे. हे सुद्धा ही जोडी बरोबर आहे. चुकीची शोधायची आहे. हेवा करणे. आता हेवा करणे म्हणजे स्तुती करणे हे चुकलं. हे चुकीचं. हेवा करणे म्हणजेच काय रे द्वेष करणे. पण इथं दिलं स्तुती करणे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तरी पुढचं बघा. तोंड दाबणे म्हणजेच काय लाच देऊन वगैरे देऊन गप्प बसवणे हे पण करेक्ट आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न. कानामध्ये वारे भरणे. आता ह्याच्यातलं बरोबर 3 आहेत आणि एक चुकीचं आहे. कानामध्ये वारे भरणे म्हणजे काय सैर भैर पडणे. पण इथं दिले गर्भ होणे. ही जोडी चुकीची वाटायली आहे. तरी पुढचं वाचायचं. आभाळाची कुऱ्हाड पडणे म्हणजेच काय रे संकट येणे. हे करेक्ट आहे. बघा खूप संकट येणे ही जोडी करेक्ट आहे. दौंडी पिटवणे जाहीर निमंत्रण सर्वांना सांगणे हे पण करेक्ट आहे. कानाशी लागणे म्हणजेच काय रे चहाड्या करणे हे पण करेक्ट आहे. मग चुकीची जोडी हीच आहे पर्याय नंबर 1 कानामध्ये वारे भरणे गर्व होणे. चला आता तिसरा. जोखला जाणे म्हणजेच काय तुलना करणे. जोखला जाणे म्हणजे तुलना करणे. जोखला जाणे तुलना हा हे बरोबर आहे. जोखलाचे जाणे म्हणजेच काय त्याची तुलना व्हायली आहे हे बरोबर आहे. निरुत्तर होणे उत्तर सुचणे. अरे निरुत्तर होणं म्हणजे त्याला उत्तरच येत नाही आणि उत्तर सुचणे ही जोडी चुकीची आहे. तरी पुढचं वाचा. व्याकुळ होणे म्हणजे कासावीस होणे हे बरोबर जोडी आहे. तोंडात बोट घालणे म्हणजे नवल वाटणे ही पण जोडी बरोबर आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2 ही चुकीची जोडी आहे. निरुत्तर होणे आणि उत्तर सुचणे चुकीची जोडी. चौथं बघा. हाणून पाडणे. हाणून पाडणे म्हणजे निष्फळ होणे. काही प्रश्न ठीक आहे. चला पुढचं वाचू. माग काढणे शोध घेणे. अरे हे बरोबर आहे. बघा माग काढणे म्हणजे शोध घेणे बरोबर आहे. दाह होणे आग होणे अरे हे पण बरोबर आहे जोडी आहे. चंग बांधणे हट्ट करणे अरे ही पण जोडी बरोबर आहे. म्हणजे चुकीची जोडी काय हाणून पाडणे म्हणजे पराभव करणे पण इथं दिले निष्फळ होणे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 1. चला पुढचं पाचवं. फार सोपे प्रश्न आहेत मुलांनो. डोळ्यात खुपणे सहन न होणे हे पण करेक्ट आहे मुलांनो. धूळ चारणे पराभव करणे हे पण करेक्ट आहे. दात धरणे वैर बाळगणे हे पण करेक्ट आहे. आर्जव करणे म्हणजे अर्ज देणे चुकलं. आर्जव करणे म्हणजे विनंती करणे. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 4.
सहावा आणि शेवटचा प्रश्न बघा बरं, चौथ्यातला. रुंजी घालणे, भोवती फिरणे. हा, रुंजी घालणे म्हणजे काय रे? भोवती फिरणे, भुंग्यासारखं रुंजी घालायला म्हणजे काय? भोवती फिरायला. करेक्ट आहे ही जोडी. कोसळणे म्हणजे जोरात पडणे, हे पण बरोबर आहे. झेंडू फुटणे, झेंडू फुटणे म्हणजे झेंडूला फुले येणे. झेंडू फुटणे म्हणजे झेंडूला बरं ठीक आहे. पुढचं धूम ठोकणे, पळून जाणे. अरे हे पण जोडी बरोबर आहे बघा. धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे, कोसळणे म्हणजे जोरात पडणे, रुंजी घालणे म्हणजे भोवती फिरणे. हे सगळं बरोबर आहे. म्हणजे निश्चितच सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 3, झेंडू फुटणे म्हणजे झेंडूला फुले येणे. हे चुकलंय. झेंडू फुटणे म्हणजेच काय? तर भीती वाटणे. तर इथं दिले झेंडूला फुले येणे. चुकलं. पर्याय नंबर 3 चुकीची जोडी आहे. चला आता पाहू पुढचा प्रश्न. पाहूया 5वा प्रश्न. पुढील प्रत्येक वाक्प्रचारातील अधोरेखित शब्दाचा ज्या अर्थाने वापर केला आहे तो अर्थ ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले मुलांनो. फार सोपं आहे. काय दिले? नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे आता नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजेच काय रे मुलांनो? राग येणे, त्रास होणे नाही येणार, मत्सर होणे नाही, द्वेष नाही, तर नाकाला मिरच्या झोंबणे म्हणजे खूप राग येणे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 2. चला दुसरं. डोळ्यात प्राण आणणे मग काय? म्हणजेच काय? खूप खूप आतुर होणे. हे करेक्ट आहे. तरी पुढचं बघा. डोळ्यात प्राण आणणे म्हणजे काय? जीव आणणे चुकलं, प्रेम आणणे चुकलं, मन आणणे चुकलं, तर काय? आतुर होणे. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 1. चला पुढचं. जीवाचे रान करणे. आता हे तर फारच सोपं आहे. चैन करणे नाही, दिमाग करणे नाही, मुक्त करणे नाही, तर कष्ट करणे, खूप कष्ट करणे. जीवाचे रान म्हणजे. चला चौथं. लक्ष्मीचा वरदहस्त असणे म्हणजेच काय? श्रीमंती असणे, लक्ष असणे, वरदान असणे किंवा गरिबी असणे. हे 3 येणार नाहीत, तर श्रीमंती. चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चला 5वं. मिशीवर ताव मारणे म्हणजेच काय? चतुराई दाखवणे का? नवलाई करणे का? नाही, बढाई मारणे. मिशीवर ताव मारणे म्हणजे काय? बढाई मारणे. धिटाई करणे नाही, तर 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला विद्यार्थी मित्रांनो, बोलत बोलत बघा आता 6वा प्रश्न आला की रे. फार सोपे प्रश्न आहेत मुलांनो आणि परीक्षेत तुम्हाला अगदी सहज मार्क मिळणार आहेत. वाचन तुमचं जास्त पाहिजे फक्त. बघा बरं शेवटचा प्रश्न 6वा. पुढील प्रत्येक वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हाडाची डॅश डॅश करणे. अरे पहिलाच प्रश्न सोपा आला रे. हाडाची काढे करणे. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. पाने येणार नाही, लाकडे येणार नाही, फुले येणार नाही. चला दुसरं. लष्कराच्या डॅश डॅश भाजणे. आता लष्कराच्या भाजतोत काय? पोळ्या नाही, तर भाकऱ्या भाजणे. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 2. जखमा भाजणे नाही किंवा पाठ भाजणे हे तर येऊ शकत नाही. चला आता तिसरा. हात डॅश डॅश करणे. हात सुका करणे काहीच म्हण नाही. हात स्वच्छ करणे, हात स्वच्छ करणे ठीक आहे असेल. हात मांडे करणे नाही होणार. हात ओला करणे हे करणे. हात ओला करणे म्हणजे फायदा करून घेणे. हे करेक्ट आहे. चला आता चौथं. हातावर डॅश डॅश देणे. हे तर तुमच्या वाचनात खूपदा आलेले. हातावर पैसे देणे नाही, तर हातावर तुरी देणे. म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर 2. शेवटचा प्रश्न मुलांनो. डॅश डॅश उडवणे. चेंडू का? नाही. पतंग का? नाही. गाडी का? नाही. आता हे जर तिन्ही नसतील तर काय? फन्ना उडवणे हे करेक्ट आहे.